नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, महानगरपालिकेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? महानगरपालिकेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? तर ऑप्शन क्रमांक 3 5 वर्षाचा असतो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, महापौर यांचा कार्यकाल किती वर्षांचा असतो? महापौर यांचा कार्यकाल किती वर्षांचा असतो? तर ऑप्शन क्रमांक 3 2.5 वर्षाचा हा महापौर यांचा कार्यकाल असतो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, महाराष्ट्रातील 28वी महानगरपालिका कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रातील 28वी महानगरपालिका कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 कोल्हापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, घटना समितीने कोणत्या दिवशी भारतीय घटनेस मान्यता दिली? घटना समितीने कोणत्या दिवशी भारतीय घटनेस मान्यता दिली? तर ऑप्शन क्रमांक 2 26 नोव्हेंबर 1949 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, खालीलपैकी सर्वात उत्तम विद्युत वाहक कोणते? खालीलपैकी सर्वात उत्तम विद्युत वाहक कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 चांदी हा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, राज्याचा महाधिवक्ता आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे सोपवितो? राज्याचा महाधिवक्ता आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे सोपवितो? तर ऑप्शन क्रमांक 2 राज्यपालपाशी सोपवतो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, दोन नद्यांमधील प्रदेशास काय म्हणतात? दोन नद्यांमधील प्रदेशास काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4 दुआब असे म्हणतात, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, द्रौपदी मुर्मू या भारताच्या कितव्या महिला राष्ट्रपती आहेत? द्रौपदी मुर्मू या भारताच्या कितव्या महिला राष्ट्रपती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 दुसरा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, द्रौपदी मुर्मू या भारताच्या कितव्या राष्ट्रपती बनल्या? द्रौपदी मुर्मू या कितव्या भारताच्या राष्ट्रपती बनल्या? तर ऑप्शन क्रमांक 2 15व्या राष्ट्रपती बनल्या, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांनी कोणाचा पराभव केला? राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांनी कोणाचा पराभव केला? तर ऑप्शन क्रमांक 3 यशवंत सिन्हा यांचा पराभव केला, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, भारताच्या पहिल्या आदिवासी राष्ट्रपती कोण आहे? भारताच्या पहिल्या आदिवासी राष्ट्रपती कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 द्रौपदी मुर्मू हे भारताच्या पहिले आदिवासी राष्ट्रपती आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, द्रौपदी मुर्मू यांचा जन्म ओरिसा येथील कोणत्या राज्यात झाला आहे? द्रौपदी मुर्मू यांचा जन्म ओरिसा या राज्यातील कोणत्या जिल्ह्यात झाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मयूरभंज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, द्रौपदी मुर्मू डॅशच्या वर्षी नगरसेवक म्हणून निवडून आल्या होत्या? द्रौपदी मुर्मू डॅशच्या वर्षी नगरसेवक म्हणून निवडून आल्या होत्या? तर ऑप्शन क्रमांक 3 1997 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, खालीलपैकी कोणत्या विधानसभा मतदारसंघातून 2 वेळा आमदार म्हणून द्रौपदी मुर्मू निवडून आल्या होत्या? खालीलपैकी कोणत्या विधानसभा मतदारसंघातून 2 वेळा आमदार म्हणून द्रौपदी मुर्मू निवडून आल्या होत्या? तर ऑप्शन क्रमांक 4 रायरंगपूरमधून निवडून आल्या होत्या, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, द्रौपदी मुर्मू यांनी खालीलपैकी कोणते पद भूषविलेले नाही? द्रौपदी मुर्मू यांनी खालीलपैकी कोणते पद भूषविले नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 महापौर हे पद भूषवले नाही, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, नुकतीच कितव्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली? नुकतीच कितव्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 4 68व्या हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, सर्वोत्कृष्ट गायक म्हणून कोणास राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे? सर्वोत्कृष्ट गायक म्हणून कोणास राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 राहुल देशपांडे यांना मिळालेला आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, एकनाथ शिंदे यांनी कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम केले आहे? एकनाथ शिंदे यांनी कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ठाणे व गडचिरोली
हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19वा, लोकमान्य टिळक यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला होता? लोकमान्य टिळक यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला होता? तर ऑप्शन क्रमांक 2 रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये झाला होता. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20वा, भारतीय असंतोषाचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? भारतीय असंतोषाचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 लोकमान्य टिळक यांना ओळखले जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21वा, सरकाराचे डोके ठिकाणावर आहे का? हे उद्गार कोणाचे आहे? सरकाराचे डोके ठिकाणावर आहे का? हे उद्गार कोणाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 लोकमान्य टिळकांचे उद्गार आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22वा, लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य हा ग्रंथ कोणत्या तुरुंगात लिहिला? लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य हा ग्रंथ कोणत्या तुरुंगात लिहिला? तर ऑप्शन क्रमांक 2 मंडाले या ठिकाणी लिहिला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23वा, लोकमान्य टिळक यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना कधी केली? लोकमान्य टिळक यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना कधी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 1884. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24वा, लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची सुरुवात कधी केली? लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची सुरुवात कधी केली? तर ऑप्शन क्रमांक 4 1893 या वर्षी सुरू केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25वा, लोकमान्य टिळकांनी शिवजयंतीची सुरुवात कधी केली? लोकमान्य टिळकांनी शिवजयंतीची सुरुवात कधी केली? तर ऑप्शन क्रमांक 3 1895 या वर्षी सुरू केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26वा, खालीलपैकी कोणते वृत्तपत्र लोकमान्य टिळकांनी सुरू केले? खालीलपैकी कोणते वृत्तपत्र लोकमान्य टिळकांनी सुरू केली? तर ऑप्शन क्रमांक 1 केसरी, ऑप्शन क्रमांक 3 मराठा, तर ऑप्शन क्रमांक 4 1 व 3 बरोबर. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27वा, श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 गुणवर्धने. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28वा, जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत नीरज चोप्राने कोणते पदक मिळवले? जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत नीरज चोप्राने कोणते पदक पटकावले? तर ऑप्शन क्रमांक 2 रौप्य पदक पटकावले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29वा, जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत नीरज चोप्राने किती मीटर लांब भाला फेकला? जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत नीरज चोप्राने किती मीटर लांब भाला फेकला? तर ऑप्शन क्रमांक 1 88.13 मीटर. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30वा, ध्यानचंद स्टेडियम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? ध्यानचंद स्टेडियम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 लखनौ या ठिकाणी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31वा, द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती पदाची शपथ कोणी दिली आहे? द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती पदाची शपथ कोणी दिली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 NV रमण यांनी दिलेली आहे. हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32वा, भारताच्या राष्ट्रपतींना राष्ट्रपती पदाची शपथ कोण देतो? भारताच्या राष्ट्रपतींना राष्ट्रपती पदाची शपथ कोण देतो? तर ऑप्शन क्रमांक 4 सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश देतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33वा, द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती पदाची शपथ कोणत्या दिवशी घेतली? द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती पदाची शपथ कोणत्या दिवशी घेतली? तर ऑप्शन क्रमांक 4 25 जुलै 2022. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34वा, कारगिल दिवस कधी साजरा केला जातो? कारगिल विजय दिवस कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 26 जुलै या दिवशी कारगिल विजय दिवस साजरा केला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35वा, कारगिल युद्ध कोणत्या साली झाले होते? कारगिल युद्ध कोणत्या साली झाले होते? तर ऑप्शन क्रमांक 4 1999 या वर्षी कारगिल युद्ध झाले होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36वा, कारगिल युद्धात किती सैनिक शहीद झाले होते? कारगिल युद्धात किती सैनिक शहीद झाले होते? तर ऑप्शन क्रमांक 3 527 सैनिक शहीद झाले होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37वा, कारगिल भारताच्या कोणत्या राज्य केंद्रशासित प्रदेशात स्थित आहे? कारगिल भारताच्या कोणत्या राज्य केंद्रशासित प्रदेशात स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 लडाख मध्ये स्थित आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38वा, कारगिल युद्धात खालीलपैकी कोणते ऑपरेशन राबवले गेले?
कारगिल युद्धात खालीलपैकी कोणते ऑपरेशन राबवले गेले? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑपरेशन विजय राबवले गेले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 लडाख केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती कधी झाली? लडाख केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती कधी झाली? तर ऑप्शन क्रमांक 4 31 ऑक्टोबर 2019 या दिवशी लडाख केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती झाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 खालीलपैकी लडाखची राजधानी कोणती आहे? खालीलपैकी लडाखची राजधानी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 लेह हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 लडाखचे उपराज्यपाल कोण आहेत? लडाखचे उपराज्यपाल कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 राधाकृष्णन माथुर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 डॅश रोजी कलम 370 रद्द करण्यात आले. डॅश रोजी कलम 370 रद्द करण्यात आले. तर ऑप्शन क्रमांक 3 5 ऑगस्ट 2019 या दिवशी कलम 370 रद्द करण्यात आले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 राष्ट्रीय सभेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? राष्ट्रीय सभेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 2 1885 मध्ये राष्ट्रीय सभेची स्थापना करण्यात आली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 राष्ट्रीय सभेचे दुसरे अधिवेशन कोठे भरले होते? राष्ट्रीय सभेचे दुसरे अधिवेशन कोठे भरले होते? तर ऑप्शन क्रमांक 3 कलकत्ता या ठिकाणी राष्ट्रीय सभेचे दुसरे अधिवेशन भरले होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 किशोरराजे निंबाळकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 96 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे भरणार आहे? 96 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे भरणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 वर्धा या ठिकाणी भरणार आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 वर्धा येथे या अगोदर कोणत्या वर्षी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरले होते? वर्धा येथे या अगोदर कोणत्या वर्षी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरले होते? तर ऑप्शन क्रमांक 4 1968 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 किती वर्षानंतर वर्धा येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरत आहे? किती वर्षानंतर वर्धा येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरत आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 55 वर्ष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्याक मंत्री कोण आहेत? महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्याक मंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 जितेंद्र आव्हाड हे आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 खेलो इंडिया यूथ गेम्स 2021 मध्ये कोणत्या राज्याने अव्वल स्थान पटकावले आहे? खेलो इंडिया यूथ गेम्स 2021 मध्ये कोणत्या राज्याने अव्वल स्थान पटकावले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 हरियाणाने पटकावले आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 ग्रँडमास्टर मिळवणाऱ्या सर्वात कमी वयाचा खेळाडू कोण? ग्रँडमास्टर मिळवणाऱ्या सर्वात कमी वयाचा खेळाडू कोण? तर ऑप्शन क्रमांक 2 परिमार्जन नेगी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 96 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे होणार आहे? 96 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 वर्धा या जिल्ह्यामध्ये 96 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 सरन्यायाधीश यांची नियुक्ती कोणत्या कलमानुसार केली जाते? सरन्यायाधीश यांची नियुक्ती कोणत्या कलमानुसार केली जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 कलम 124 या कलमानुसार सरन्यायाधीश यांची नियुक्ती केली जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 संमेलन व त्यांचे ठिकाण यातील अयोग्य जोडी ओळखा. संमेलन व त्यांचे ठिकाण यातील अयोग्य जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 93 उस्मानाबाद, ऑप्शन क्रमांक 2 94 नाशिक, ऑप्शन क्रमांक 3 95 लातूर, तर ऑप्शन क्रमांक 4 96 नागपूर, तर ऑप्शन क्रमांक 4 96 नागपूर ही आपली अयोग्य जोडी होईल. प्रश्न क्रमांक 5 धाराशिव हे कोणत्या जिल्ह्याचे नवीन नाव आहे? धाराशिव हे कोणत्या जिल्ह्याचे नवीन नाव आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 धाराशिव हे उस्मानाबाद जिल्ह्याचे नवीन नाव आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 व्याघ्र गणना दर किती वर्षांनी होते? व्याघ्र गणना दर किती वर्षांनी होते? तर ऑप्शन क्रमांक 3 4 वर्षांनी व्याघ्र गणना केली जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 भारत स्वातंत्र्याचा कोणता महोत्सव साजरा करत आहे? भारत स्वातंत्र्याचा कोणता महोत्सव साजरा करत आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 भारत स्वातंत्र्याचा
अमृत महोत्सव साजरा करत आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8वा, 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2, 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष हे NK सिंह हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9वा, महाराष्ट्रातील पहिले रामसर स्थळ कोणते आहे? महाराष्ट्रातील पहिले रामसर स्थळ कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, नंदूर मदमेश्वर पक्षी अभयारण्य हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10वा, खालीलपैकी कोणते रामसर स्थळ हे महाराष्ट्रात नाही? खालीलपैकी कोणते रामसर स्थळ हे महाराष्ट्रात नाही? तर ऑप्शन क्रमांक 2, चिल्का सरोवर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11वा, महाराष्ट्रात सध्या किती रामसर स्थळे आहेत? महाराष्ट्रात सध्या किती रामसर स्थळे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12वा, शरीराचा तोल सांभाळण्याचे काम खालीलपैकी कोणाकडून केले जाते? शरीराचा तोल सांभाळण्याचे काम खालीलपैकी कोणाकडून केले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1, लहान मेंदू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13वा, कोणत्या कायद्याने अस्पृश्यता समाप्त करण्यात आले आहे? कोणत्या कायद्याने अस्पृश्यता समाप्त करण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, 1955 कायद्याने अस्पृश्यता समाप्त करण्यात आली आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14वा, 1991 मध्ये भारतात आर्थिक सुधारणांची प्रक्रिया डॅश डॅश यांच्या सरकारांनी सुरू केली. 1991 मध्ये भारतात आर्थिक सुधारणांची प्रक्रिया डॅश डॅशच्या सरकारांनी सुरू केली. तर ऑप्शन क्रमांक 3, PV नरसिंहराव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15वा, भारताच्या सार्वजनिक लेखे या निधीमध्ये कोणती मिळकत ठेवली जाते? भारताच्या सार्वजनिक लेखे या निधीमध्ये कोणती मिळकत ठेवली जाते? तर ऑप्शन क्रमांक 2, जनतेची अल्प बचती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16वा, पुढीलपैकी कोणते पैसे काढण्यासाठी सरकारला संसदेच्या समितीची आवश्यकता नसते? पुढीलपैकी कोणते पैसे काढण्यासाठी सरकारला संसदेच्या समितीची आवश्यकता नसते? तर ऑप्शन क्रमांक 3, भारताचे सार्वजनिक लेखे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17वा, दळणवळण क्षेत्रात सर्वात प्रगत साधन कोणते आहे? दळणवळण क्षेत्रात सर्वात प्रगत साधन कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, कृत्रिम उपग्रह हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18वा, भारतात सर्वात स्वस्त वाहतुकीचा मार्ग कोणता? भारतात सर्वात स्वस्त वाहतुकीचा मार्ग कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3, जल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19वा, भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते? भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2, चिल्का ओरिसा हे भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20वा, महाराष्ट्रातील डॅश डॅश या नदीला दक्षिण गंगा म्हणतात? महाराष्ट्रातील डॅश डॅश या नदीला दक्षिण गंगा असे म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3, गोदावरी गोदावरी या नदीला दक्षिण गंगा असे म्हणतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21वा, उपराष्ट्रपती डॅश डॅश पदसिद्ध सभापती असतात? उपराष्ट्रपती डॅश डॅश पदसिद्ध सभापती असतात? तर ऑप्शन क्रमांक 1, राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22वा, खालीलपैकी कोणते शहर महाराष्ट्राचे सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते? खालीलपैकी कोणते शहर महाराष्ट्राचे सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3, पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23वा, 1908 मध्ये सेवा सदन या संस्थेची स्थापना कोणी केली? 1908 मध्ये सेवा सदन या संस्थेची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 3, रमाबाई रानडे यांनी 1908 मध्ये सेवा सदन या संस्थेची स्थापना केली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24वा, मेळघाट अभयारण्य हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? मेळघाट अभयारण्य हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, मेळघाट हा अभयारण्य अमरावती जिल्ह्यामध्ये आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25वा, भारताच्या भूसीमा डॅश डॅश देशांना भेटतात? भारताच्या भूसीमा डॅश डॅश देशांना भेटतात? तर ऑप्शन क्रमांक 1, 7 देशांना भेटतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26वा, बिटकॉइन या डिजिटल चलनाचा शोध कोणी लावला? बिटकॉइन या डिजिटल चलनाचा शोध कोणी लावला? तर ऑप्शन क्रमांक 3, सातोशी नाकामोटो यांनी बिटकॉइन या डिजिटल चलनाचा शोध लावला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27वा, डॅश डॅश ही उल्हास नदीची उपनदी आहे? डॅश डॅश ही
उल्हास नदीची उपनदी आहे, तर ऑप्शन क्रमांक एक काळू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 खालीलपैकी कोणती कृष्णा नदीच्या उजव्या तीरावरील उपनदी नाही? खालीलपैकी कोणती कृष्णा नदीच्या उजव्या तीरावरील उपनदी नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 एरळा ही कृष्णा नदीच्या उजव्या तीरावरील उपनदी नाही, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 स्वतंत्र कृषी अर्थसंकल्प सादर करणारे देशातील पहिले राज्य खालीलपैकी कोणते आहे? स्वतंत्र कृषी अर्थसंकल्प सादर करणारे देशातील पहिले राज्य खालीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कर्नाटक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 जागतिक लोकसंख्या दिन कोणत्या दिवशी पाळला जातो? जागतिक लोकसंख्या दिन कोणत्या दिवशी पाळला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 11 जुलै हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 महाराष्ट्र राज्यातील पुनर्वाहिनी नद्यांनी किती टक्के क्षेत्र व्यापले आहे? महाराष्ट्र राज्यातील पुनर्वाहिनी नद्यांनी किती टक्के क्षेत्र व्यापले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 75% हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 हर घर जल योजना प्रमाणपत्र मिळवणारे देशातील पहिले राज्य कोणते? हर घर जल योजना प्रमाणपत्र मिळवणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 गोवा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 वज्रप्रहार युद्ध सराव भारताचा खालीलपैकी कोणत्या देशासोबत पार पडतो? वज्रप्रहार युद्ध सराव भारताचा खालीलपैकी कोणत्या देशासोबत पार पडतो? तर ऑप्शन क्रमांक 4 अमेरिका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 31 व्यास सन्मान पुरस्कार कोणाला देण्यात आला? 31 व्यास सन्मान पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 4 असगर वजाहत यांना 31 व्यास सन्मान पुरस्कार देण्यात आला, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 सेरेना विल्यम्स हे खालीलपैकी कोणत्या देशातील आहे? सेरेना विल्यम्स हे खालीलपैकी कोणत्या देशातील आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 अमेरिका या देशातील सेरेना विल्यम्स हे आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 वन्य प्राण्यांचा कायदेशीर अधिकार देणारा जगातील पहिला देश कोणता आहे? वन्य प्राण्यांना कायदेशीर अधिकार देणारा जगातील पहिला देश कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 इक्वेडोट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 कोणत्या देशाने 2022 ICC महिला क्रिकेट विश्वचषक कप जिंकला आहे? कोणत्या देशाने 2022 ICC महिला क्रिकेट विश्वचषक कप जिंकला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑस्ट्रेलिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 स्वच्छता सर्वेक्षण पुरस्कार 2022 प्रथम क्रमांक कोणत्या राज्याला मिळाला आहे? स्वच्छता सर्वेक्षण पुरस्कार 2022 प्रथम क्रमांक कोणत्या राज्याला मिळाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 मध्य प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 जीन बँक प्रकल्प स्थापन करणारे भारतातील कोणते राज्य पहिले आहे? जीन बँक प्रकल्प स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्र हे राज्य पहिले आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 ग्लोबल कॉर्पोरेशन व्हिलेज हा कोणत्या संस्थेचा नवीन उपक्रम आहे? ग्लोबल कॉर्पोरेशन व्हिलेज हा कोणत्या संस्थेचा नवीन उपक्रम आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 जागतिक आर्थिक मंच हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 दिया चितळे ही महिला खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? दिया चितळे ही महिला खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 टेबल टेनिस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरणचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरणचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 1 अजय भूषण पांडे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 कोणत्या देशाने मोठ्या प्रमाणावर कच्च्या तेलाच्या गळतीनंतर 90 दिवसांची पर्यावरण आणीबाणी घोषित केली आहे? कोणत्या देशाने मोठ्या प्रमाणावर कच्च्या तेलाच्या गळतीनंतर 90 दिवसांची पर्यावरण आणीबाणी घोषित केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पेरू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित झालेल्या प्रभा अत्रे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित झालेल्या प्रभा अत्रे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 संगीत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 कोणत्या मंत्रालयाने नमस्ते योग नामक मोबाईल ॲप तयार केले?
कोणत्या मंत्रालयाने नमस्ते योग नामक मोबाईल ॲप तयार केले? तर ऑप्शन क्रमांक 3 आयुष मंत्रालय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 कोणत्या शहरात राष्ट्रीय सुरक्षा रक्षक म्हणजेच NSG दलाचे मुख्यालय आहे? कोणत्या शहरात राष्ट्रीय सुरक्षा रक्षक म्हणजेच NSG दलाचे मुख्यालय आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 नवी दिल्ली. राष्ट्रीय सुरक्षा रक्षक म्हणजेच NSG दलाचे मुख्यालय आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 डॅश हे मध्य भारताचे पहिले राष्ट्रीय प्रतिजैविक प्रतिकार हब स्थापित केले. डॅशमध्ये भारताचे पहिले राष्ट्रीय प्रतिजैविक प्रतिकार हब स्थापित केले. तर ऑप्शन क्रमांक 1 कोलकाता मध्ये भारताचे पहिले राष्ट्रीय प्रतिजैविक प्रतिकार हब स्थापित केले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 कोणता दिवस जागतिक बालिका दिन म्हणून साजरा केला जातो? कोणता दिवस जागतिक बालिका दिन म्हणून साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 11 ऑक्टोबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 आतापर्यंत कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये सर्वात जास्त पदके कोणत्या देशाने जिंकलेली आहे? आतापर्यंत कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये सर्वात जास्त पदके कोणत्या देशाने जिंकली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑस्ट्रेलियाने हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 1 अजय भूषण पांडे यांची राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली हे आपले करेक्ट आन्सर होईल.